back for mathematics. We have been starting maths, and in that algebra we have just now started. तर बेटा अल्जेब्रा मध्ये इक्वॅलिटी हा पहिला अल्जेब्रा वाला टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. व्हेन टू मॅट्रिसेस आर सेट टू बी इक्वल, ए आणि बी हे दोघं इक्वल आहे, दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. पहिली म्हणजे त्यांची ऑर्डर हॅज टू बी सेम. सेकंड कंडिशन मीन्स करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मस्ट बी सेम. मग आता एक एक्झाम्पल आपण म्हणू, क्वेश्चन समजा आपण घेतला की आपल्याला ए आणि बी हे दोघं दिले. इफ ए अँड बी आर इक्वल, फाइंड एक्स अँड वाय. सिंपल क्वेश्चन वी हॅव टेकन. झालं सोल्युशन. प्यारे बच्चों, ए आणि बी त्यांची सगळ्यात आधी बघ ना, ऑर्डर हॅज टू बी सेम. ऑब्वियस त्यांनी दिलंय आणि आहे ना 2/2. आधी रो नंतर कॉलम वाचा 2/2. वन्स अगेन याची सुद्धा 2/2. सो ऑर्डर सेम आहे, येस सर. सेकंड कंडिशन, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मस्ट बी सेम, येस सर. मग तिथे बघ ना, करस्पॉन्डिंग म्हणजे 1 1 वाला 1 1 सोबत पहिली रो पहिला कॉलम सेम, म्हणजेच हा एक्स याच्यासोबत मॅच झाला पाहिजे. बघ ना, फर्स्ट रो सेकंड एलिमेंट सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम दोघं मॅच झाले पाहिजे. सो एक्स विल बी -3. सिमिलरली y will be 4. Take the screenshot. We are done with first very basic thing की दोन मॅट्रिक्सला इक्वल कधी बोलायचं. After that we have scalar multiplication. Scalar multiplication. Second we have second algebra, scalar multiplication. ओके, स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर म्हणजे काय? सिम्पली स्केलर इज अ नंबर. ठीक आहे ना बेटा? स्केलर हा शब्द जेव्हा कुठे येईल पुढे वेक्टर्स मध्ये पण येईल, तर स्केलर एक नंबर आहे. एखाद नंबरने तुझ्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो, डायरेक्ट क्वेश्चन घेतो मी. सिंपल आहे. सपोज मॅट्रिक्स ए इज गिवन. एक मॅट्रिक्स दिला, मी जर तुला विचारायची ऑर्डर काय, तू काय म्हणशील? आधी रो छिक छिक 2 रो आहे, नंतर कॉलम छिक छिक छिक. वेदांत क्लिअर आहे? 2/3. And the question is find 2a. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की 2च्या ऐवजी काही नंबर येऊ देणार आहोत. 1/2 आला तर 2 ने भागणार मी, 1/5 आला तर 5 ने भागणार, 5a आला तर 5 ने गुणणार, 2a करायचं तर 2 ने गुणणार. इट इज दॅट इझी. सो बेटा सोल्युशन ए दिलाय, 2a काढायचं म्हणजे त्याला डबल करायचं. सो 2 टाइम्स a म्हणजेच जो प्रत्येक एलिमेंट त्याला 2 ने गुणा. 2 × -2, 2 × 1, 2 × -1, 2 × 0, 2 × 3, 2 × 4 इक्वल टू 2 गुणिले -2 -4. 2 × 1 2, 2 × -1 -2, 2 × 0 is 0, 2 × 3 is 6, 2 × 4 is 8. Take the screenshot. This is called as scalar multiplication. आपण डायरेक्ट एक एक्झाम्पल घेतलं. सो यू कॅन मल्टिप्लाय बाय एनी कॉन्स्टंट ॲज गिवन. मग तुम्ही मल्टिप्लाय करू शकता किंवा डिवाइड करू शकता. डन विथ 2 बेसिक ऑपरेशन्स. आता थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ इम्पॉर्टंट हे तिघ आपल्याला आज पाहिजे. ओके, ठीक आहे. तर हे प्लस आणि मायनस हे दोघं ऑलमोस्ट सेम आहे. थर्ड इज ऍडिशन. दोन मॅट्रिक्सला तुम्ही ऍड करायला चालले, बट इट इज पॉसिबल. ऍडिशन possible only when two matrices are equivalent. Sorry, equivalent म्हणजे काय? इक्विव्हॅलंट. बेटा इक्विव्हॅलंटचा अर्थ आहे ऑर्डर सेम. कम ऑन, सिंपल लिहितो मी त्याला.
Possible only when two matrices are of same order. Possible only when two matrices are of same order. संपलं, no confusion. दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असली पाहिजे. Then only we can add corresponding elements. Direct example घेऊ. Suppose a question is matrix A is given like 2 -1 2 1 1 1. हा एक मॅट्रिक्स दिला. इफ आय आस्क यू अबाउट द ऑर्डर, तुम्ही म्हणाल सर आधी रो चेक 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 3 नंतर कॉलम 2, ही त्याची ऑर्डर आहे. तर टू मॅट्रिसेस आर ऑफ सेम ऑर्डर, दोघांची ऑर्डर सेम असणं फार गरजेचं आहे. म्हणजे दुसरा जो मला घ्यायचा आहे तोही अशाच पद्धतीचा असला पाहिजे. देअर मस्ट बी वन बी. कसा त्याची एलिमेंट्स आहे सपोज 1 4 -3 -2 1 2, 3 रो 2 कॉलम. आता या दोघांचं एडिशन पॉसिबल आहे, अर्थात सबट्रैक्शन इज आल्सो पॉसिबल, नो इशू. सो प्यारे बच्चों, ए प्लस बी ऍड करू शकता, कारण की पहिली गोष्ट म्हणजे ऑर्डर सेम. आता ऍडिशन काय आहे? ऍड करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. हे बघ इथे 2 आहे, तर त्याचा करस्पॉन्डिंग म्हणजेच 1 1 1 आहे. पहिली रो पहिला कॉलम. चला पहिली रो दुसरा कॉलम हा 1 आहे, तर त्याला जोडीदार इकडे -2 आहे, राईट. सो आय राईट -2, नो इशू. किंवा 1 + -2 करण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे सिम्पली 1 -2. चला पुढचा करस्पॉन्डिंग, इथे -1 आहे, इथे 4 आहे. -1 + 4. इथे 1 आहे, इथे 1 आहे, सो 1 + 1. इथे 2 आहे, इथे -3 आहे, सो 2 -3. इथं 1 आहे, इथं 2 आहे, सो 1 + 2. ऍग्री? डन. सो बेटा फायनल आन्सर विल बी 2 आणि 1. पहिला एलिमेंट आला 3, एकातनं 2 गेले -1, -1 आणि 4, 4तून 1 गेला 3, 1 आणि 1 2, 2तून 3 गेला -1, 1 आणि 2 झाले 3. स्क्रीनशॉट घ्या. वी आर डन विथ थर्ड ऑपरेशन किंवा थर्ड अल्जेब्रिक मेथड, which is addition. After that we have fourth, subtraction. Okay, subtraction possible only when two matrices are of same order. परत एकदा, दोन मॅट्रिक्सची वजाबाकी करायला चालले तर त्यांची ऑर्डर सेम असणं फार गरजेचं आहे. लेट अस से की क्वेश्चन हा असाच आहे, ओके, आणि फाइंड ए मायनस बी असा असेल, राईट. सो ए मायनस बी, समजा ए मधून बी वजा करायचा आहे, कशातून कसा जो दिलेला असेल, ए मधून बी करायचा असेल तर 2 प्लसच्या ऐवजी आय हॅव टू पुट -1. ऍग्री? पुन्हा करस्पॉन्डिंग 1 मायनस, आय विल राईट -2, कारण साइन चेंज होईल ना आता. 1 -2. तर इथे -1 -4 -1 -4. चला पुढचा करस्पॉन्डिंग 1 -1 होईल, 2 -3 काय 2 वजा -3, 1 -2. चला, and I will get the answer as 2तून 1 गेला 1, 1 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 3, -1 -4 -5, 1तून 1 गेला 0, 2 मायनस मायनस प्लस झाले 5, 1तून 2 गेला -1. फटाफट ओके टाइप करा इफ एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ओके. कम ऑन. मग पुढचं महत्वाचं मल्टिप्लिकेशन सोबत खेळायला. बोला बरं पटकन. 11वीच्या या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट पटकन क्लिअर होत आहेत का? बोला. अरे होते का क्लिअर? अरे समजतंय का? हा सगळा बेसिक पार्ट आहे क्लास 11चा. दिस इज ऑल अबाउट द बेसिक पार्ट ऑफ क्लास 11. सगळ्यात महत्वाचं 5वं, मल्टिप्लिकेशन. व्हेरी इम्पॉर्टंट इज मल्टिप्लिकेशन.
भरपूर मुलांना मोर दॅन 50% स्टुडंट्स गेट कन्फ्युज इन द मल्टिप्लिकेशन. आय विल गिव्ह यू सिंपल मेथड. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन. लास्ट ऑपरेशन नंबर 5. मल्टिप्लिकेशन. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल आहे? सगळ्यात पहिला प्रश्न. तर पॉसिबल ओनली वेन. नीट लक्ष द्या. पॉसिबल ओनली वेन number of columns in the first matrix must be equal to number of rows in second matrix. ओके. हा जादुई मंत्र लक्षात ठेवा. पॉसिबल आहे का नाही? खूप गरीब गोष्ट आहे. पॉसिबल तर असलंच पाहिजे, तिथून पुढे खेळ सुरू होईल. पण पॉसिबल आहे का नाही हेच थोडंच खेळावं लागेल. नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स. देन इट इज पॉसिबल. एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, बेटा एक मॅट्रिक्स दिला. सपोज ए is given to be असा दिला आपल्याला बरं का. आता याची ऑर्डर किती आहे? 2 रो आहे, 3 कॉलम आहे, सो 2/3. ओके. दुसरा एक दिला -1 1 2 4 1 0. याचं नाव देतो मी बी. ह्या बी ची ऑर्डर काय बेटा? छिक 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 3 रोज 2 कॉलम्स. राईट. ए आणि बी दोन मॅट्रिक्स दिले. तर दोन मॅट्रिक्स दिल्याच्या नंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? सगळ्यात आधी मी लिहितो टू चेक ए बी इज पॉसिबल. एवढं लिहिण्यापेक्षा सरळ सरळ करूया आपण. ए इंटू बी पॉसिबल आहे का? बरं का, लक्ष द्यायचं. डोंट वेस्ट द टाइम. नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट. मला ए इंटू बी चेक करायचंय. ए इंटू बी चेक करायचंय. द नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट. हे बघ, आधी रो नंतर कॉलम. सो दीज आर द कॉलम्स. राईट. आधी रो नंतर कॉलम. नंबर ऑफ रोज. प्लीज कॉन्सन्ट्रेट. मी काय शिकवलं बेटा? नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट. आता तुला काम आले आधी रो नंतर कॉलम. राईट. सो दीज आर द कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स. याच्यामध्ये आधी रो म्हणजे ही 3 रोज आर देअर. मॅच झाले का? येस सर. दे हॅव गॉट मॅच्ड. राईट. नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स must be equal to number of rows in the second matrix. Then and then only it is possible. मग सर काढायचं कसं? सेम आहे ना. that's why it is possible. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काढायचं कसं? मेथड नीट आहे. 3 आणि 3 सेम आहे. तर तुझं जे उत्तर येणार आहे तर त्याची जी ऑर्डर आहे, इथं बघ 2 उरला, तिकडे 2 उरला. मग हे बघ, आधी रोज नंतर कॉलम्स. सो तुझी जी रिमेनिंग ऑर्डर असणार आहे, रिझल्टंट मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे बरं का, तर ती असणार आहे 2/2. कळलं? उरलेली 2/2. आता बघ, ए इंटू बी पॉसिबल. मी लिहितो ए बी पॉसिबल आहे. ए बी पॉसिबल आहे. मग ह्या ए बी ची ऑर्डर काय येणार? 2/2. म्हणजेच काय? छिक 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 छिक. ऍग्री? 2/2. मी आधी रांगोळी काढली. आता तुला माहिती आहे एलिमेंट्स आर डिनोटेड बाय छोटा आहे. तर याचं लोकेशन काय आहे? पहिली रो पहिला कॉलम. मग मी तर लिहितो A11. याचं लोकेशन काय आहे? पहिली रो दुसरा कॉलम. इथे बघ छोटा आहे. याचं लोकेशन काय बेटा? सेकंड रो आहे फर्स्ट कॉलम आहे. सो 2 1. इथे सेकंड रो सेकंड कॉलम. इज एव्हरीवन क्लिअर? 2 2. झालं? आता बघ, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे यू हॅव टू डू इट बाय रो बाय कॉलम मेथड. बघ बरं का, 1 1. हा जो एलिमेंट आहे 1 1, तर हा भेटणार आहे मला बाय मल्टिप्लाइंग फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. पहिली रो पहिल्या मॅट्रिक्सची, पहिला कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचा. कमॉन, मी तुला शिकवलंय आधी रो नंतर कॉलम. हे बघ, पहिल्या मॅट्रिक्सच्या आधी रो घ्या,
दुसऱ्या मॅट्रिक्स साठी कॉलम घ्या. डन. यू हॅव टू डू मल्टिप्लिकेशन बाय गोइंग इन द मेथड ऑफ रो बाय कॉलम. आता 1 2 रो बाय कॉलम, पहिली रो दुसरा कॉलम, दुसरी रो पहिला कॉलम, दुसरी रो दुसरा कॉलम, इन दिस वे 1 1. हे बघ, पहिली रो पहिला कॉलम, राईट. आता बघ, करस्पॉन्डिंग हा जो 2 आहे त्याला करस्पॉन्डिंग इथे -1 आहे. सो आय विल राईट 2 इंटू -1. झालं. आता पुढे प्लस करायचं 2 इंटू 1. हे बघ, पहिली रो पहिला कॉलम, पहिल्या एलिमेंटचं मल्टिप्लाय केली. येस सर. आता पुढे प्लस, मी आहो त्यांना ब्रॅकेट्स टाकतो. हे बघ, 2 इंटू -1 प्लस 2 इंटू 1, 2 इंटू 1 प्लस -1 इंटू 2. Are you getting? So this is how we do the multiplication. Add the corresponding multiplied elements. आता बघ, हे 1 2 पहिली रो दुसरा कॉलम. हे बघ ना, पहिल्या मॅट्रिक्सची पहिली रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचा दुसरा कॉलम, म्हणजेच 1 2, राईट. आता बघ, करस्पॉन्डिंग 2 गुणिले 4. हिअर आय विल राईट 2 इंटू 4, प्लसचा साइन टाका. दुसरा 2 इंटू 1, तिसरा -1 इंटू 0. फक्त ऍड करत चालायचे मल्टिप्लाइड एलिमेंट्स. चला, आता हा वाला एलिमेंट 2 1 वाला, म्हणजेच काय, पहिल्या मॅट्रिक्सची दुसरी रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम, 2 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम, करस्पॉन्डिंग 1 इंटू -1 प्लस करस्पॉन्डिंग 2 इंटू 1, करस्पॉन्डिंग 4 इंटू 2. आता 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम, 1 इंटू 4 प्लस 2 इंटू 1 प्लस 4 इंटू 0. गेटिंग? आणि आता याचं फक्त पुढे उत्तर लिहायचं आपल्याला. आता थोडीशी जागा कमी असल्यामुळे मी इथे डायरेक्ट त्याचं उत्तर लिहितो. याचं उत्तर काय बघ, 2 इंटू -1 विल बी -2 प्लस 2 इंटू 1 विल बी +2. सो हा 2 आणि हे विल गेट कॅन्सल आउट. उरल काय बेटा, 2 इंटू -1 विच मीन्स हा एलिमेंट येईल -2. आधी इथे बघ, 4 2 8 अधिक 2 1 2, 8 आणि 2 10, हे तर शून्याचे. सो हे उत्तर आलं 10. आधी ते पहा, 1 इंटू -1 इज -1 प्लस 2 इंटू 1 इज 2. सो 2 2 1 गेला 1 प्लस 4 2 8 झाले 9. 4 अधिक 2 झाले 6, तिथं शून्याचे. स्क्रीनशॉट घ्या, फटाफट टाइप करा की सर यस वी हॅव अंडरस्टूड. कम ऑन, अदरवाइज आय हॅव टू रिपीट. बोला पटकन. हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड? अरे पटपट रिप्लाय करा. साहिल हॅज अंडरस्टूड. बाकी? अरे तरच आपला खेळ पुढे जाईल. आदिती, अनुष्का, कल्याणी, प्रणव, साक्षी आणि वेदांत, विद्या. डन. इट्स व्हेरी बेसिक थिंग. चला पुढे जाऊया. सो व्हॉट यू डू इज यू डू प्रॅक्टिस. ओके, यू डू प्रॅक्टिस. अजून एक एक्झाम्पल घेतो मी, ठीक आहे ना बेटा. लक्ष दे, AB वॉज पॉसिबल ना, वेदर BA इज पॉसिबल ऑर नॉट, ही प्रॅक्टिस घेऊन थांबू आपण. ओके, मग आपलं 12वीचा सिलेबस सुरू करू. लक्ष दे बेटा, AB वॉज पॉसिबल. आता BA पॉसिबल आहे का नाही मी चेक करतो, राईट. बघ आता इथेच मला A आणि B त्यांनी दिले होते. AB was possible. Now I am interested to check whether BA is possible or not. ठीक आहे. सो मला B ला आधी लिहावं लागेल. B ला आधी लिहितो मी. हा B, त्याची ऑर्डर किती बेटा? 3/2. चला A ला लिहूया 2 2 -1 1 2 4. चला आता बघा, BA पॉसिबल आहे का? द नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स आहे बघा, आधी रो नंतर कॉलम. बरं, पहिल्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स. हा जो सेकंड मॅट्रिक्स आहे,
चेक चेक 2 रोज आहे 3 कॉलम्स आहे ऑर्डर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ रोज हे बघा 2 मॅच होतंय का पहा बरं पटकन येस सर मॅच झालं 2-2 म्हणून आपण काय लिहिणार बेटा B into A is possible माझं तुम्हाला B into A हा होमवर्क करता येईल का मी करून देऊ पटकन बोला हे B into A हे करता येईल का जसं मी केलंय का करून देऊ पटकन बोला बोला अरे बाबा करून देऊ का मी नो रिप्लाय मी सोडून देतोय हे आता बघ बी इंटू ए तुला करायचंय पॉसिबल आहे चेक केलं येस सर 3/3 विल बी द ऑर्डर ऑफ युअर रिझल्टंट मॅट्रिक्स मग आता मी लिहितो BA 3/3 ठीक 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 रांगोळी काढायची मी तुला सांगितल्याप्रमाणे काय करायचं हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम हा एलिमेंट काय सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम हा काय थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम ऍग्री आता बघ दॅट B into A is equal to 1 1 पहिली रो पहिला कॉलम करस्पॉन्डिंग -1 into 2 प्लस 4 हे बघ -1 into 2 प्लस 4 into 1 झालं चल 1 2 आला पहिली रो सेकंड कॉलम -1 into 2 प्लस 4 into 2 हा वाला एलिमेंट पहिली रो तिसरा कॉलम अच्छा इकडनं पहिली रो दुसऱ्याचा तिसरा कॉलम सो -1 into -1 प्लस 4 into 4 डन 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 into 2 1 into 2 प्लस 1 into 1 आता बघ हा वाला 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम 1 into 2 प्लस 1 into 2 चल हा सेकंड थर्ड सेकंड रो थर्ड कॉलम 1 into -1 प्लस 1 into 4 हा एलिमेंट 3 1 तिसरी रो पहिला तिसरी दुसरा तिसरी तिसरा इन दिस वे हे बघ दिस 2 into 2 प्लस 0 into 1 आता बघ चेक चेक 2 into 2 प्लस 0 into 2 लास्ट 3 3 चेक चेक 2 into -1 प्लस 0 into 4 ओके आता ते खालचं पुसतो मी ओके आता काय करायचं फक्त सिम्प्लिफाय करायचं आपल्याला विच इज इक्वल टू 2 into -1 -2 प्लस 4 into 1 is 4 2 into -1 -2 प्लस 4 दुने 8 -1 into -1 प्लस 1 प्लस 4 गुणिले 4 आले 16 2 into 1 2 प्लस 1 into 1 is 1 1 into 2 is 2 plus 1 into 2 is 2 1 into -1 is -1 plus 1 into 4 is 4 2 into 2 is 4 plus 0 into 1 is 0 2 2s are 4 plus 0 into 2 0 2 into -1 is -2 plus 0 into 4 is 0 बघ एकदम स्टेप बाय स्टेप केला आपण ऍट द एंड आय वुड लाईक टू राईट द आन्सर ॲज -2 आणि +4 म्हणजे 4 मधून 2 गेले 2 -2 + 8 म्हणजे 8 मधून 2 गेले 6
16 आणि 1 17, 2 आणि 1 3, 2 आणि 2 4, 4 मधून 1 गेला 3, 4 आणि 0 4, 4 आणि 0 4, -2 आणि 0 -2. स्क्रीनशॉट घ्या. नाव व्हॉट आर यू फिलिंग? फिलिंग हॅप्पी? चला कॉन्फिडंट वाटतंय आता? अरे बोला पटकन. अरे आर यू फिलिंग कॉन्फिडंट? सो फायनली वी हॅव कवर्ड द बेसिक्स ऑफ क्लास 11. एक ट्रेलर आपण क्लास 11चा बऱ्यापैकी पाहिला. ऑलमोस्ट 80-90% थिंग्स हॅव कवर्ड. आता खाली प्रॅक्टिसचा विषय. तर उद्या 12चा सिलेबस आपण सुरू करूया. ठीक आहे? त्या अगोदर आय एम एक्सपेक्टिंग की तुम्ही क्लास 11चं पुस्तक तुमच्याकडे आता आहेच आहे. जरा ह्या मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट चांगली प्रॅक्टिस करा. सो कॉम्पिटेटिव्ह लेवलचे चांगले सम्स तुम्हाला जमतील. नाही तर मी जेव्हा पेपर घेईल ऑनलाईन मग तुमची गडबड होईल. ठीक आहे? सो प्लीज हॅव द प्रॅक्टिस ऑफ क्लास 11. बाय बाय, टेक केअर, विल मीट टुमॉरो. प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल देऊ? ठीक आहे, मी होमवर्क देतो वेदांत. ग्रुपवरती मी प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स देतो तुम्हाला. ठीक आहे? तो होमवर्क मला पाठवायचा. बाय बाय, टेक केअर.